खाने के लिए अन्न नहीं था, पीने के लिए पानी नहीं था, बाथरूम नहीं है। हालांकि महानगर पालिका, ये सीएसटी की महानगर पालिका है जो उनका बाथरूम का पानी बंद कर दिए। सरकार का ये एक गेम है कि ये आंदोलन यहाँ तक हमारे ये पूरा मराठा समाज एक शेतकरी वर्ग है, काश्तकार है, मराठा समाज सब काश्तकार है। 2 दिन के पहले खाने के लिए पीने के लिए पानी नहीं था। आपके माध्यम से हमने लोगों को गलत नमस्कार। हमारी डिमांड्स हमने पिछले तकरीबन 2-2.5 साल से रिपीटेडली बताए हैं। वापस ये सारी डिमांड बताना ये हमारे गुरूर के खिलाफ है। समझो इस बात को। बार बार एक सवाल पूछना कि आपकी डिमांड क्या है, आपकी डिमांड क्या है, आपकी डिमांड क्या है, ये बहुत दर्द करती है बात। ये सब जो भी दिख रहे हैं यहाँ पे, ये गोर गरीब महाराष्ट्र की जनता है, सर्वसामान्य शेतकरी जनता है। आपको इस बात को समझना पड़ेगा। मैं मुंबईकर जनता से हाथ जोड़ के माफी मांगता हूं। अगर हमारी वजह से कुछ इनकन्वीनियंस आपको हो रही है तो उसके लिए मैं दिल से माफी मांगता हूं। लेकिन आपको भी प्लीज हमारी तकलीफ समझनी है। ये बार हम यहाँ पे कोई परमानेंट रहने के लिए आए नहीं है। हमारी जैसे ही डिमांड्स कंप्लीट हो जाएंगी हम अपने अपने गांव चले जाएंगे। हम यहाँ कोई शौक से नहीं आए, बस एक मेहमान के तौर पे आए हैं। हमारी डिमांड बड़ी सिंपल सी है। जरांगी पाटिल जो भी बात कर रहे हैं वो 100% खरा है, 100% संवैधानिक है और उसका उस हिसाब से सरकार ने इम्प्लीमेंटेशन करना चाहिए। एक मराठा जरांगी पाटिल जी का आज उपोषण का 4था दिवस है। 4 दिन से उस बंदे के पेट में खाने का एक निवाला नहीं है। सोचो आप ऐसे बंदे से कोऑपरेशन कैसा एक्सपेक्ट कर सकते हो? फिर भी वो बंदा कोऑपरेट कर रहा है, पूरी तरीके से कोऑपरेट कर रहा है। पूरी दुनिया को ये बात दिखा रहा है कि हम मराठे कितने शांत और संयमी है। जो भी बाहर हल्ला चल रहा है, मैं पुलिस बांधवों को अपील करूंगा, मैं लोगों को अपील करूंगा, हमारे ही बंदों को अपील करूंगा कि आपको जो भी ऐसा कोई मस्तीखोर मराठा दिखता है तो समझ लो वो मराठा नहीं है। सीधा पुलिस प्रशासन को रिपोर्ट करो, उस बंदे को पुलिस के हवाले कर दो। हमारा एक ही उद्देश्य है, यहाँ आना, आरक्षण लेना और वापस अपने अपने गांव चले जाना। कोई दंगा मस्ती करने का किसी को शौक नहीं है। सच्चा मराठा कभी ऐसी दंगा मस्ती करेगा भी नहीं। हम सब अच्छे खासे घराने से, हमारे माता पिता हमें बड़े अच्छे से पाला पोसा है संस्कार के साथ। तो इस बात का प्लीज मीडिया में जो भी हवा चल रही है वो उसको पूरी तरीके से इग्नोर करो, हमारा दर्द समझो। इतना ही मेरा कहना है। जय जिजाऊ, एक मराठा, एक मराठा। दोस्तों अभी देखो, हम जैसे मुंबई में आए, हम ना ही किसी को तकलीफ देने के लिए आए हैं, ना ही किसी के जाति पाति करने के लिए आए हैं। हम खुद का आरक्षण मांगने के लिए वहाँ पे आजाद मैदान में हमारा छत्रपति लड़ रहा है, उनके लिए हम यहाँ पे बैठे हैं।
हम खाना पीना ये रास्ते पे ही कर रहे, ना ही हम किसी के घर जा रहे हैं। हमारे मुस्लिम बांधव मुंबई के हमारे साथी है, ना ही हमारा भी उनके साथ जाति पाती है, ना हमारा उनके साथ कोई ये है। हमारा रिश्ता अच्छा है उनके साथ, इसीलिए तो वो बांधव आजाद मैदान तक ट्रक ट्रक भर के पानी राशन सब खाने के लिए जो बंदोबस्त है, बाकर भाजी सब लेके आए हैं वहां तक। तो सोचो दोस्तों, अभी हमारा ऐसा कुछ नहीं है। और मुंबई के जो लोग हमको सपोर्ट करिए दिल से, उनके लिए हमारे तरफ से बहुत बहुत शुक्रिया। और बात रही अपना, और दूसरी बात, जो हमारे जो आदमी यहाँ पे स्टेशन में पूरा जाम हो रहा है, उसका कारण क्या है? हमारी संख्या इतनी ज्यादा है, तो हम तो क्या कर सकेंगे। हमारे जो नेता वहाँ पे बैठा है, उनके सब लोग उन्हीं के कहने पे चलते हैं। अगर उन्होंने बोल दिया यहाँ पे कोई दंगा नहीं करने का, यहाँ पे शांति से रहने का, यहाँ अपन मतलब दूसरों को तकलीफ देने नहीं आए हैं, अपनी तकलीफ दूर करने के लिए आए। तो अपनी तकलीफ दूर करके दूसरे को दर्द पहुंचना ये हमारा काम नहीं है। हम मराठे खानदान के हैं, हम ना जिनको दर्द होता है उनके लिए हम उनके पीछे खड़े रहते हैं, ना ही जिनके दर्द के शामिल रहना हमारा काम है। किसी को दर्द देना हमारा काम नहीं है। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराज। मुस्लिम आंदोलन चालू आहे मुंबईमध्ये, त्याच्यासाठी आम्हाला सगळ्यात पहिले जर कोणी सपोर्ट केला असेल तर मुस्लिम समाजाने केला आहे। त्यासाठी आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत। जे आमच्या स्वतःचे बंधू भाऊ म्हणतात, जे आमच्या धर्मातले असून ते आमच्या विरोधात आहेत, पण तरी सुद्धा मुस्लिम बांधवांनी आम्हाला इतका सपोर्ट केलाय, त्याच्याबद्दल त्यांचे धन्यवाद। आणि मी इथं एक गांभीर्यपूर्वक वाक्य म्हणतो, मराठ्यांना मराठ्यानंतर जर कोणी समजता असेल तर ते मुस्लिम समाजाचे लोक असतील। आम्ही इथं मागच्या 3-4 दिवसापासून थांबलेलो आहे, तरीही सरकारला कसल्याही प्रकारची जाग आलेली नाही। प्रशासन नेमकं करतंय तरी काय? प्रशासनानं ना आमची कोणती व्यवस्था केली, ना आमची राहण्याची व्यवस्था केली, ना खाण्याची व्यवस्था केली। सगळं काय केलं ते आमच्या इथल्या मुंबईच्या बांधवांनी केलं। आमच्या गावाकडच्या लोकांनी ट्रक भरून जेवण खाणे वगैरे सगळं पाठवलेलं आहे। आम्ही इथल्या मुंबईच्या कुठल्याही लोकांना त्रास देण्यासाठी आलेलो नाहीत, आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण मागवण्यासाठी आलेलो आहेत। फडणवीस साहेबांना अजूनही आमची विनंती आहे, कळकळीची विनंती आहे। आमच्या जरांगे साहेबांनी आज पण पाण्याचा एकही थेंब घेतलेला नाही, आजपासून पाणी सुद्धा सोडलेलं आहे। त्यांच्या जर जीवाला काही झालं तर हे मराठी कसल्याही प्रकारे शांत बसणार नाहीत। त्या मराठ्यांचं रोज ते पाहणार। जर आमच्या जरांगे साहेबांना काही झालं तर सरकारला एकच विनंती आहे, लवकरात लवकर मराठा आरक्षण ओबीसी कोट्यातून डिक्लेअर करावं आणि मराठ्यांना इथून त्यांच्या गावासाठी। नमस्कार बांधवांनो, जय शिवराय। आपण पहिल्या दिवसापासून बघतोय मुंबईला बांधव आलेले, पण मीडिया काय करताय माहितीये का? पहिल्या दिवसापासून आपण काय खडगोळपणा करतोय तेवढं दाखवतोय, पण आपण शांततेपणे साफसफाई जे नियमितपणे जे वागतोय ते न दाखवता आपण जे खडगोळपणा जे काही जण आपल्यामध्ये घुसून करतायत ते मीडिया दाखवते। कारण की आपल्या मोर्चाला, आपल्या या आंदोलनाला बदनाम करण्याचं कारस्थान, बदनाम करण्याचं कान हे सरकार करत आहे। तर आपल्या संपूर्ण बांधवांनी कृपया प्लीज हात जोडून विनंती, यांनी या मोर्चाला या आपल्या याला आरक्षणाच्या लढ्याला गालबोट लागू नये अशी वागण्याची प्रत्येकानं स्वतः स्वयंसेवक होण्याची तयारी ठेवा। कृपया कुणीही गालबोट लागू नये असं वागू नका। कृपया जय शिवराय। मी हिंगोली जिल्ह्यातून आलो, आमचे बरेच बांधव मराठा बांधव हिंगोली जिल्ह्यातून आले। दादाच्या हाकेनुसार मला राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विचारायचं की जेव्हा तुम्ही या विरोधी पक्ष नेता होता त्यावेळेस तुम्ही म्हणले होते की हे आरक्षण राज्य सरकारच्या हातात असते। आता साहेब तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे का दुसऱ्या राज्याचे मुख्यमंत्री आहे ते मला सांगा। आता तुम्ही आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात, आता काय वेळ होता? आमच्या मनोजदादा जरांगे पाटील 2 वर्षापासून आरक्षणाचा लढा लढत आहेत आणि तुम्ही एकदा वाशिवून परत पाठवलं होतं। आता मी तुम्हाला वाटतं की पाणी नाही दिलं, हॉटेली बंद केल्या तर हे पळून जातील मराठे। पण साहेब हे मराठे रणांगण हरून जाणारे मराठे नाहीत, तर हे रणांगण गाजवणारे मराठे आहेत। लवकरात लवकर आरक्षणाचा आमचा जे हक्क आहे तो लवकरात लवकर आम्हाला द्या, हीच कळकळीची आग्रहाची विनंती। आमचा अंत पाहू नका। मराठे जेवढे शांत आणि समय आहेत तितके सुद्धा आक्रमक सुद्धा आहेत, ते विसरता कामा नये ही मी मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो। जय शिवराय। आम्ही मुंबईला आमचं हक्काचं आरक्षण मागण्यासाठी आलो होतो, पण सरकार आम्हाला एवढा त्रास देते, आम्हाला पाणी देत नाहीये, जेवायला जागा देत नाहीये
आम्ही सगळा त्रास सहन करून मुंबईत 5 दिवस झाले राहतोय आज. आणि आम्हाला आरक्षण याच्यामुळे पाहिजे की आमचा शेतकऱ्यांचा मुलगा 90% वाला ढोरा सांभाळतो, शेती करतो, सगळं सांभाळतो आणि नसेल काही प्रॉपर्टी तर वेचण्याच्या आरी जातो. त्याच्यामुळे आम्हाला आरक्षण पाहिजे. आणि ओबीसी समाजातला मुलगा 70% वरला नोकरीला लागतो. मग आमचा हा अन्याय कशामुळे करता तुम्ही? आम्ही कशामुळे? माझी विनंती आहे मुख्यमंत्री साहेबाला की मराठा समाजाला हलक्यात घेऊ नका. मराठा समाज आता शांत आहे म्हणजे काय कमजोर नाही. मराठा समाज तेव्हा तापड होईल तेव्हा शिवरायाची तलवार काढायला पण विचार करणार नाही. फक्त पाटलामध्ये आज शांत आहे म्हणजे हे समजू नका. आज आम्हाला काय गरज नाही सरकारची एक पाण्याची वाटायची गरज नाही की आज अख्ख्या महाराष्ट्राला पूर्ण पाणी बिस्लरीच्या बॉटले पडलेले आहेत. हे खोटवाटले न्यूज मध्ये बाहेर जाऊन बघाय. आणि मी मुख्यमंत्री विनंती करतो एवढंच बारी सांगतो की आज का उद्या निर्णय लावा की पाटलाला सलाईन लावायची वेळ आणली तर खोटं नाही सांगत. हे मराठा आहे, हे तुटणार तर झुकीनं सगळ्या महाराष्ट्राला नाही मुंबईला झुकीन दाखवीन. हे अजित दादाला आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगायची इच्छा आहे की मराठा समाज फक्त आदरणीय जरांगे पाटला मारे आज शांत आहे. पाटलाला काही झालं तर विचार करायची वेळ नाही. मी बीडचा आहे, बीडच्या लोकांना हलक्यात घेऊ नका. माजलगाव मध्ये राखील काय तवात प्रकाश सोळंकी आलाय हे विचार करायची वेळ आणून देऊ नका. फक्त आदरणीय पाटलाने आज सांगितले आम्हाला आपल्याला जात हो काही करायची नाही, आम्ही काही करणारही नाही. फक्त पाटलांना काही झालं मग ते शब्द पुढे बघणार नाही. मग हे नरेंद्र मोदी मी भाजपचं काम केलंय आता पाटला सोडून दिलंय घरात नाही. भाजपची राष्ट्रवादी काँग्रेसची फक्त आमचा पक्ष आहे, आमचा देवत रे आदरणीय जरांगे पाटील आहे. हे देवत आहे, आमचे काय नेता नाही देत नाही. देवता पक्ष मोठा आहे. आज ओबीसी म्हणून आरक्षण कमी पाहिजे की आमचा माणूस आज 70% 20% पडत आहेच. आमच्या लेकरं शिकायले नाहीत कमवून की पैसा नाही म्हणून. फक्त पैसा नाही म्हणून शिकायला कुठून आणायचे पैसे? हा काय डॉक्टर हे मारवाड्याचे कोणत्याचे ओबीसी ब्राह्मण बिमत व्हायला पाहिजे का? मराठे व्हायला नाही पाहिजेत का? नुसतं रांगणातच फिरायचं का? कवा पाऊस पडायला कवा नाही मेळ लागायला का? फक्त आदरणीय मी देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगायची विनंती आहे की हे आज का उद्या तुम्ही निर्णय लावा. आज लक्ष्मीपूजनचा सण असतंय. मराठी आज घरी नाहीत, इथं झोपायलेत, रेल्वे स्टेशन झोपायलेत, कुठे रोडला झोपायलेत, कुठेही झोपायलेत. वेळ आणून द्यायची वेळ आणून देऊ नका. उद्या वेळ आली ह्या 2 दिवसात निर्णय नाही लागला तर मुंबईचा उलटा पालटा होऊ शकतोय हे तुम्हाला आज सांगणार. ते पुन्हा म्हणू नका पाटील हे बघा पब्लिक शांत करा. पाटलाच्या पुन्हा आदेशाशिवाय आम्ही हलणार पण नाहीत. पाटलाला काय झालं तर मग हे बीड जिल्हा नाही ते महाराष्ट्राचे पहिल्यांदा बीड जिल्हा राहील पुढे. आणि मला सांगतो